से छात्राओं को मारा जा रहा है। जिस तरह से राहुल जी कहते हैं, आरएसएस वाले बोलते हैं कि हमें कैसे जीना है, हमारा सत्य क्या, ये आरएसएस वाले बताएंगे। उसी तरह से बोल रहे हैं बच्चों को वीडियोस बनाओ, हमने बहुत बड़ा एहसान कर दिया और वीडियोस बनाकर हमारा धन्यवाद करो। ये आरएसएस और बीजेपी की सोच है जिसके खिलाफ देश का युवा लड़ रहा है, राहुल गांधी जी लड़ रहे हैं। और जब तक ये अपनी गलती नहीं मानते, हम छात्रों के साथ खड़े हैं। छात्रों के सम्मान में देखो असं आहे, अहो या ठिकाणी दोन मुलींना कोणून ठेवलं। एबीव्हीपीचे गुंड आलेत, त्या पोरींना धमकावलं, त्या पोरींना मारहाण केली। त्या पोरीच्या भावाने फोन केल्यानंतर आमच्या पोरी काही आल्यात, आमच्या मुली युवक काँग्रेसच्या, की न्याय मागायसाठी ज्या दोन मुली अनाथ मुलींना ज्या पद्धतीनं हुकुमशाही, गुंडगिरी, दादागिरी करण्याचं काम उद्याच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गालबोट लावून ते कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी हे रचलेलं षडयंत्र आहे। यामध्ये एबीपी, आरएसएस, त्या एबीपीच्या पोरी येऊन इथे धमकावत होत्या, त्या मुलींना मारहाण केली, दुपारपासून कोणून ठेवलं। काय दोष होता तर राहुल गांधींची पोस्ट टाकली। अरे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? हा देश तुमच्या बापाने काय खरेदी केलाय काय? काही देशामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, या देशामध्ये काही मत मांडण्याचं स्वातंत्र्य नाही। ही मस्ती, ही दादागिरी कशाची आहे? आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही युवक काँग्रेसची मागणी आहे, एनएसयूआयची मागणी आहे। आज या मुलींच्या डोळ्यात अश्रू आहेत, यांना मारहाण झाली, न्याय मागताना मारहाण करताय, दंड चालवताय त्यांच्यावर। एवढी दहशत तुम्हाला, भीती वाटायला लागली राहुल गांधी येत आहेत म्हणून, आणि पोलिसांनी मारहाण केली। हे बघा, उद्याचा कार्यक्रम आम्ही उद्यापर्यंत यांना संधी देतो, या सगळ्या गुंडावर कारवाई करा, नाहीतर राहुल गांधींच्या आलेल्या कार्यक्रमामध्ये आलेला माप आम्ही या ठिकाणी धरणा धरू, आणि जोपर्यंत त्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, हे पोलिसांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि इथे मग जो काही घटना होईल, अनुचित होईल, उचित होईल, त्याला पोलीस जबाबदार राहतील। म्हणून आमचं म्हणणं आहे की कारवाई आज रात्री करा। ही दादागिरी, ही मस्ती जी आहे, हे जे काही यांनी या राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी केलेला प्रयोग आहे, या विरुद्ध ही सगळी मंडळी एकत्र आली आहे। युवक काँग्रेसचं म्हणणं हेच आहे की आपण पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, आणि पोलिसांनी हात का उगारला पोरीवर। दादा हे बघा, आम्ही छात्रों के आम्ही एनएसयूचे मेंबर्स आहे। छात्रों के गुणसाठी आम्ही कॅम्पेनिंग वगैरे चालू होतं, त्यावेळेला सीओएपीच्या दोन पोरींनी आम्हाला मीडिया बाईट्स दिलेल्या की त्यांना काय फीडबॅक द्यावा छात्रों के गुणच्या प्रोग्रामसाठी। त्यानंतर आम्हाला एक 8:30-9च्या दरम्यान आम्हाला एक कॉल येतो की असं एबीव्हीपीचे लोक त्या मुलींना कॉल करून कोंडून त्यांच्यावर दबाव आणतायत की उद्याच्या कार्यक्रमाला जायचं नाही तर आम्ही हॉस्टेलमधून काढून देतो। हे सगळं होते, एवढे आरोप असताना आम्ही आतमध्ये गेलो, मला 15-20 मिनिटं आत जाऊ दिलं नाही वॉर्डनने। ते आधी चेक केलं सगळं, सीसीटीव्ही बंद होते, सीसीटीव्ही चेक करू दिलं नाही आम्हाला। त्यानंतर जेव्हा मी वर गेले तर ती पोरगी एवढी घाबरली होती ना, ती बिचारी आतमध्ये ती मुलगी होती, तिचे फ्रेंड्स बसलेले तिथं आजूबाजूला, तिला बोलायला येत नव्हतं, तिच्या भावाचा का मित्राचा तो बोलत होता माझ्यासोबत, मला रेकॉर्ड करू दिलं नाही, त्यांनी मला बोलू दिलं नाही त्या मुलगीसोबत। घाबरली म्हणून मला बाहेर पाठवलं, त्या मुलगीला बोलू दिलं नाही। ती मुलगी खाली आली, ती एवढी घाबरली। आम्ही त्या मुलगीसाठी प्रोटेस्ट करायला आलो की तिला न्याय मिळावा। हे एबीव्हीपीचे गुंड लोक आमच्या विरोधात इथं करायला आले प्रोटेस्ट, यांना लाज वाटते का जरा तरी? हमारी एक ही मांग है
जो मराठी झालं हिंदी, हमारी एक ही मांग है। जिस तरह से एबीवीपी के कुछ गुंडों ने आकर राहुल गांधी के पोस्ट और कैंपेन किया करके उस बच्चों को, उस लड़कियों को धमकाया, उसको रूम के अंदर बंद करके रखा, उनको वहां से हॉस्टल से रेस्ट्रिक्ट करने की बात कही, ये क्या है? ये आने इसके लिए हमारे कार्यकर्ता आने के बाद में यूथ कांग्रेस के NSI के उनको भी धक्का बुक्की किया गया पुलिस ने, और आज लाठीचार्ज भी किया गया, और लाठीचार्ज करके उनको यहाँ से भगाने का काम किया। न्याय मांगना, हमको यहाँ पे किसी को मारने नहीं आए, हमारे यूथ कांग्रेस और NSI के बच्चे उस बच्ची को प्रोटेक्ट करने आए, उस बच्ची के ऊपर जो अन्याय हो रहा था उसके खिलाफ में आए। और ऐसा होते वक्त इन लोगों ने इनके साथ इस तरह से पुलिस ने करना, और वहाँ पे हमारा यही कहना है कि जो बच्चे आकर उनको बंद करके रखा, उनको मारा, वो एबीवीपी के कार्यकर्ता के ऊपर कार्रवाई, एबीवीपी के ऊपर कार्रवाई हो, और जिस पुलिस ने लाठीचार्ज किया उनके ऊपर भी कार्रवाई हो। यही हमारी मांग है। कल शाम तक कार्रवाई नहीं होगी तो पूरा मजमा यहाँ लेकर आएंगे, और हम लोग जब तक कार्रवाई नहीं होगी यहाँ से हटेंगे नहीं। राहुल गांधीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती हे सगळे राहुल गांधीच्या कार्यक्रमात 30 अटी घातल्या, आता घाबरले तो राहुल गांधींना। आणि त्यामुळं यांना त्या अटीमध्ये काहीतरी राडा करून, काहीतरी गडबड करून मग राहुल गांधींना रोखायचं कार्यक्रमापासून हे या सरकारचा षडयंत्र आहे, या सरकारची प्लॅनिंग आहे, आणि म्हणून जाणून बुजून अशा प्रकारचं वातावरण खराब करतायत। वेगवेगळे आहेत। एक घटना आहे मालिकच्या तरुणीला मारण झाले, दुसरी घटना ते तुमच्या काँग्रेसच्या तरुणांना मारण झाले। नाही, एबीवीपीने आमच्या इथल्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींना कोंडून ठेवला, मारहाण केली, त्या एबीवीपीवर कारवाई झाली पाहिजे। न्याय मागण्यासाठी आमच्या मुली आणि आमचे कार्यकर्ते आले, त्यांना जे पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। साहेब, आपण जर बघितलं तर पोलीस या ठिकाणी होते, तुम्ही कार्यकर्त्यांना आव्हान केलं। आप उधर से आओ, उनके पास आओ आप। मीडिया भाई थोड़ा जय महाराष्ट्र इसको। आता आम्ही वॉर्डनला कॉल करतो तर वॉर्डन कॉल पण उचलत नाहीये। आम्ही जेव्हा काल कॅम्पस मध्ये आलो होतो, आम्ही चातुर्की गुंज हा प्रोग्राम होणार आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांशी भेटायला आलो होतो, तर विद्यार्थ्यांना आम्ही भेटलो, त्यांनी स्व इच्छेने त्यांचे मतं मांडली, जे काही प्रॉब्लेम आहेत ते सांगितले। आज त्यांच्या एबीवीपी वाले त्या मुलीला धमकी देतात, ती मुलगी ठेवलेली आहे, सीसीटीव्ही कॅमेराज पण नाही, यांच्या रजिस्टर मध्ये त्याच्या नाव उडवून टाकलेले आहे, आणि आम्ही जेव्हा जातो तेव्हा परमिशन नाही जायचं, हे जायचं बोलतात। जेव्हा आम्ही त्या मुलीचं नाव सांगतो की ही मुलगी तुमच्या हॉस्टेल मध्ये आहे, आम्हाला 15-20 मिनिटं जोपर्यंत एबीवीपीवरती कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व विद्यार्थी इथून जाणार नाहीत, कारण ही तर हुकुमशाही आहे आणि हे बीजेपीने पाठवलेले गुंड आहेत आणि हे प्लॅनिंग करून पूर्ण केलेली आहे, त्यामुळे कठोर कारवाई झालीच पाहिजे। मुलींचा आणि मुलींना तोडून घेतलं हो, हेच तर आहे ना, त्यांना भीती वाटलेली आहे, कारण राहुल गांधी उद्या येत आहेत, तर विद्यार्थिनी स्वतः स्वयंपूर्ण म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार होत्या आणि त्यांना भीती वाटली असावी या कारणाने त्यांनी एबीवीपीचे गुंड या पूर्ण कॉलेजमध्ये पाठवलेले आहेत आणि एक भीतीचं वातावरण तयार करण्याचा भीतीचं वातावरण आहे, सगळं भीतीचं वातावरण आहे, अतिशय भीतीचं वातावरण आहे। राहुलजी काय म्हणत असतात, डरो मत। आमचे कार्यकर्ते NSY असेल किंवा युवक काँग्रेस असेल, ते अजिबात घाबरणारे नाहीये, पण हे जे वातावरण इथे निर्माण करताय ते अतिशय वाईट आहे। तुम्ही म्हणताय की युवक आपला पुढचा काळ आहे आणि युवकांनाच घाबरवण्याचं काम करतायत, अतिशय खराब आणि खूप वाईट अवस्था इथे आहे। आपण जर